हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज मावशी बनवणार आहे चिकन सुक्का। तर चला बघूया। सर्वात आधी गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात 1 स्पून तेल घाला। यात मावशी वापरणार आहे मिरची, धने, दालचिनी, लवंग, वेलची, जावित्री, जायफळ, स्टार फूल, काली मिरी, काली वेलची आणि बडीशोप। हे मसाले चिकन सुक्याला रिच आणि ऑथेंटिक फ्लेवर देतील। तेल गरम झाले की सर्व खडे मसाले तेलात टाका आणि छान भाजून घ्या। अधूनमधून परतवत राहा, मसाले जळायला नको। मसाले छान भाजून झाल्यावर हे थोडे थंड करून मिक्सरमध्ये फाईन ग्राइंड करा। आता दुसरीकडे पॅनमध्ये पुन्हा थोडं तेल घ्या। त्यात बारीक चिरलेलं कोथिंबीर, आलं आणि लसूण टाका आणि ते गोल्डन होईपर्यंत फ्राय करा। नंतर एक मोठा कांदा किंवा 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले पॅनमध्ये टाका आणि हाय फ्लेमवर फ्राय करा। कांदा थोडे मीडियम फ्राय झाले की यात हिरवी मिरची आणि खसखस टाका। आता ऑनियन परफेक्टली ब्राउन झाले। ह्या स्टेप नंतर हे सगळं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचंय। चला आता चिकन तयार करूया। मावशीने इथे लिशियस मधून 900 ग्राम चिकन पीसेस घेतले होते। चिकन एकदम फ्रेश होतं, पण पीसेसचे साईज थोडे मोठे होते, म्हणून मावशीने ते थोडे बारीक करून घेतले आणि नीट वॉश सुद्धा करून घेतलंय। ह्यात घाला चवीनुसार मीठ, पाव किलो दही आणि वाटलेला मसाला। सगळं छान मिक्स करा आणि 15 ते 20 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवा। मॅरिनेशनमुळे चिकन एकदम फ्लेवरफुल होतो। नंतर पॅन घ्या आणि त्यात 1 स्पून तेल घाला। फ्लेम हाय ठेवा आणि मॅरिनेशन केलेलं चिकन पॅनमध्ये टाका। याला हलक्या हाताने मिक्स करा। मग पॅनला झाकण लावून चिकन लो फ्लेमवर 15 ते 20 मिनिटं कुक व्हायला ठेवा। आता आपलं टेस्टी आणि मसालेदार चिकन सुक्का रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच घरी ट्राय करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वेटिंग टिल द एंड। बाय।